आंब्याचे पापड बनवू। तर चला सुरुवात करू आपण आजच्या आपल्या रेसिपीला। आंब्याचे पापड बनवण्यासाठी इथे आपण 4 आंबे घेतलेले आहेत। आंबे घेताना एकदम मस्त घट्टसर रस असणारेच आंबे घ्यायचे आहेत। तर आपण या आंब्यामधला रस काढून घेऊ। रस काढण्या अगोदर आंबे स्वच्छ धुवून घ्यायचे। आंबे अगोदर नरम करून घेऊ। हे पहा एकदम मस्त असे आंबे आहेत हे, यामध्ये भरपूर असा रस निघतो। रस तर भरपूर प्रमाणामध्ये निघतो, पण त्याबरोबरच मस्त घट्टसर देखील निघतो। इथे आपण मिक्सरचं भांडं घेतलं आहे। लगेचच आपण आंब्याचा रस मिक्सरच्या भांड्यामध्येच काढून घेऊ। या पद्धतीने सगळ्या आंब्याचा रस मी काढून घेणार आहे। यावरचं जे साल आहे त्यातला पूर्ण रस काढून घेतल्यानंतर ते देखील बाजूला काढून ठेवून देऊ। आंब्याच्या कोळीमधला देखील सगळा रस आपण काढून घेतला आहे। 4 आंब्यांचा एवढा रस इथे निघालेला आहे। यामध्ये बिलकुल पाणी टाकायचं नाहीये। मिक्सरच्या भांड्याचं झाकण लावू आणि हा रस मिक्सरवर एक वेळेस फिरून घेऊ। हे पहा, रस मिक्सरच्या भांड्यावर फिरून घेतल्यानंतर एकदम मस्त घट्टसर असा एकजीव झालेला आहे। आंब्याच्या रसामध्ये काही वेळेस दोरे असतात किंवा मग बारीक बारीक गाठी देखील असतात, त्या सगळ्या अशा प्रकारे मस्त अशा एकजीव होतात। त्यामुळे रस एक वेळेस मिक्सरवर फिरून घ्यायचा। हा रस आपण दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊ। हे पहा, 4 आंब्यांचा एवढा रस तयार झालेला आहे। रस मस्त घट्टसर असा आहे। गॅसवर कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे। त्यामध्ये 2 चमचे साजूक तूप टाकलेलं आहे। तूप टाकल्यामुळे आंब्याच्या पापडाला मस्त असा फ्लेवर देखील येतो आणि त्याबरोबरच हा रस जो आहे तो कढईला चिकटून देखील राहत नाहीये। तयार करून घेतलेला पूर्ण रस आपण या कढईमध्ये टाकलेला आहे। गॅस मंद आचेवर करून रस एकसारखा परतून घ्यायचा। आंब्याचे पापड बनवण्यासाठी आपण डायरेक्ट आंब्याचा रस काढून त्याचे पापड नाही बनवू शकत। त्यासाठी आपल्याला या रसाला मस्त असं शिजवून घ्यावं लागतं। रसामध्ये कच्चेपणा देखील राहत नाहीये आणि आंब्याच्या पापडाला मस्त अशी चव देखील येते। तर आपण यामध्ये साखर टाकलेली आहे। तर आपण चवीनुसार यामध्ये साखर टाकू शकता। आंबे चवीला व्यवस्थित गोड असल्यामुळे यामध्ये आपल्याला जास्त साखर टाकावी लागलेली नाहीये। तर या रसामध्ये मी फक्त 2 चमचे साखर टाकलेली आहे। साखर टाकल्यानंतर पुन्हा एकदा एकसारखं असं फिरवत राहायचं आहे, जेणेकरून रस तळाशी लागू नये। हे पहा, तळाशी थोडासा घट्टसर होत राहतो, त्यामुळे एकसारखं परतून घ्यावं लागतं। 4 ते 5 मिनिटांनंतर रस मस्त असा शिजायला लागलेला आहे आणि थोडासा घट्टसर देखील होत आहे। आणखीन थोडा वेळ शिजवून घेतल्यानंतर रस व्यवस्थित असा घट्टसर होईल। रस शिजवण्यासाठी ठेवून 7 ते 8 मिनिटे झालेली आहेत आणि आपण पाहू शकता बऱ्याच प्रमाणामध्ये रस घट्टसर असा झालेला आहे। एवढ्या प्रमाणात रस घट्टसर शिजवून घेतल्यानंतर आता आपण गॅस बंद केलेला आहे, कारण या रसाला आपल्याला यापेक्षा जास्त शिजवायचं नाहीये। आंब्याच्या रसाला शिजवून घेतल्यानंतर तो असा झाला आहे। हे पहा, असा झाला पाहिजे शिजवल्यानंतर। शिजवून झाल्यानंतर रस पूर्णपणे थंड होण्यासाठी आपण बाजूला काढून घेऊ। आंब्याचा रस दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेतला होता, तो व्यवस्थित असा थंड देखील झालेला आहे। त्यानंतर आपण इथे एक प्लेट घेतली आहे। या प्लेटला खालच्या साईडला पूर्ण असं तूप लावून घेऊ। आपण तेल देखील लावू शकता। तर मी या ठिकाणी पूर्ण प्लेटला तूप लावून घेतला आहे आणि शिजवून तयार केलेला हा रस या प्लेटमध्ये टाकून घेऊ। या प्लेटमध्ये आपण सगळा रस काढून घेतलेला आहे। आंब्याचा पापड जास्त जाड जर बनवायचा असेल तर रस थोडा जास्त टाकायचा, पण इथे मी आंब्याचा पापड थोडा पातळ असा बनवणार आहे, त्यासाठी रसाचा आपण एकदम पातळ असा थर टाकलेला आहे। रस पूर्ण ताटामध्ये पसरून घेतल्यानंतर रसाचे हे ताट आपण उन्हामध्ये वाळवण्यासाठी ठेवून देऊ। पूर्णपणे रस वाळून याचा मस्त असा पापड तयार होण्यासाठी 2 दिवस लागतील। 2 दिवसासाठी ताट उन्हामध्ये ठेवून देऊ। आंब्याचा पापड बनवण्याची रेसिपी जर आपल्याला आवडली तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका। हे पहा, 2 दिवसानंतर रस मस्त असा वाळलेला आहे आणि छान असा आंब्याचा पापड तयार झालेला आहे। आपल्या आवडीप्रमाणे आपण हे कट करून घेऊ। हे पहा, पापड कट करून घ्यायला अगदी खूप सोपं आहे। रस जर पूर्ण व्यवस्थित असा वाळलेला असेल तर पापड देखील व्यवस्थित असा बाहेर निघतो। तर हे पहा, आपण अशा पद्धतीनेचे एकदम लांब लांब असे काप करून घेतलेले आहेत। आपण हा पापड असाच पूर्ण गोल देखील काढू शकता, पण इथे आपण याचे लंबट असे काप करून घेतले आहेत।
त्यानंतर याच्या साईड मोकळ्या करून घ्यायच्या। साईडने मोकळं करून घेतलं की पूर्ण पापड अगदी अलगद असा निघतो। हे पहा, अगदी सहज असं निघायला हे सोपं जातं। अगदी फक्त 2 दिवसामध्ये मस्त असे आंब्याचे पापड बनून तयार झाले आहेत। आपण चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉन देखील प्रेस करायला विसरू नका। हे पहा, अगदी अलगद असे हे पापड निघत आहेत। एकदम मस्त पातळ असे हे पापड तयार झालेले आहेत। प्लेटला आपण अगदी थोडंसं तूप लावलेलं असल्यामुळे हे पापड लगेचच मस्त असे निघत आहेत। हे पहा, अगदी एकसारखे व्यवस्थित असे हे निघतात पापड। आंब्याचे पापड बनवण्याची आजची माझी रेसिपी आपल्याला कशी वाटली हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका। पुन्हा भेटू अशाच छानशा रेसिपीसोबत। धन्यवाद।